नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका राळेकर मराठीच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खेळ खेळायला आवडते ना? कोणकोणते खेळ खेळता? कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, खो खो, धावणे इत्यादी. पण कोणत्याही खेळामध्ये निपुण व्हायचे असेल तर कठोर मेहनत करावी लागते, तरच तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये यश मिळू शकते. तुम्ही मेहनत केली तरच तुम्हाला यश मिळणार. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या स्वतःच्या मेहनतीने व जिद्दीने आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात आपले नाव उंचावणाऱ्या खेळाडूंबद्दल, विशेषतः महिला खेळाडूंबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्यातील एक महिला आहे मेरी कोम. कोण आहे ही मेरी कोम? तर ही भारतातील बॉक्सर खेळाडू आहे, जिने बॉक्सिंगमध्ये 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले. हे पदक मिळवणारी ती पहिलीच महिला आहे. तर दुसऱ्या महिलेबद्दल आपण जाणून घेऊया. ती म्हणजे दीपिका कुमारी, जिने 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत धनुर्विद्यामध्ये सुवर्ण पदक मिळवले. नंतर पी.टी. उषा हिने धावण्यामध्ये आशियाई स्पर्धेत एकूण 22 पदके प्राप्त केली. आणि यापैकीच एक म्हणजे कविता राऊत, जिने अतिशय सामान्य कुटुंबातील दुर्गम भागातील, जिथे पाणी नाही, वीज नाही, रस्ते नाही, या कोणत्याही सुविधा नसताना अशा परिस्थितीतून सुद्धा स्वतःच्या परिश्रमातून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर धावण्यामध्ये अनेक पदके मिळवून भारताचे नाव उंच केलेले आहे. या कविता राऊतच्या संघर्षाविषयी आपण आजच्या पाठात जाणून घेणार आहोत. आजच्या पाठाचे नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. तर हे सावरपाडा एक्सप्रेस काय आहे हे आपण बघूया. कविता राऊत जिथे राहत होती त्या भागाचे या उतार्यात वर्णन केलेले आहे. तर ही कविता राऊत कुठे राहत होती? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात एक छोटासा पाडा आहे, तिथे ती राहत होती. तर हा नाशिक जिल्हा सह्याद्री पर्वतरांगांनी वेढला आहे. तिथे सर्व डोंगराळ भाग, माती, सर्व इकडे मातीच माती आहे, असा तो दुर्गम भाग आहे. तिथे पाण्याची सोय नाही, पाण्यासाठी वनवन फिरावं लागत असे, असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये कोणतीही तक्रार न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक त्यांची परीक्षाच असते. अशा खेड्यापाड्यांमध्ये अशा मुलींमध्ये सुप्त गुण असतात, ते आपल्याला ओळखावे लागतात आणि तेच शोधावे सुद्धा लागतात. असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी लोकांचा पाडा होता. तिथे पाण्यासाठी मैलोन्मेल भटकंती करावी लागत होती. त्या आदिवासी पाड्यावर चप्पल न घालता लाकूड फाटा गोळा करणारी, घरासाठी आपल्या स्वयंपाकासाठी लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी म्हणजे कविता राऊत, तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा काय आहे? ब्रिटिश साम्राज्याच्या अधीन असलेला हा राष्ट्रांचा समूह असतो. तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये दर 4 वर्षांनी क्रीडा स्पर्धा होतात. आणि आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजे आशियाई खंडातील देशांच्या अंतर्गत दर 4 वर्षांनी होणाऱ्या क्रीडा स्पर्धा. या दोन्ही स्पर्धा जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. तर ऑलिम्पिक स्तरावर सुद्धा तिने झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समाजामध्ये आजही मुलामुलीमध्ये भेद केला जातो. मुलगा हा वंशाचा दिवा आहे आणि मुलीला चूल आणि मूल यापुरतंच मर्यादित ठेवतात. पण मुलींवर जर विश्वास ठेवला, तिला जर संधी दिली, तर ती त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही, हे कविता राऊतीने दाखवून दिलेलं. आपण मुलामुलीमध्ये भेद करायला नको, मुलीसुद्धा पुढे जाऊ शकतातच. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. ती जिथे राहत होती तो सर्व भाग डोंगराळ प्रदेश, दुर्गम भागात राहणारी कविता हिने प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच तिने आपल्या धावण्याचा सरावही केला. तिने शालेय, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरून जागतिक स्तरावर धावपटू म्हणून नाव उंचावले.
तर शालेय स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तिची एक तपस्याच आहे, साधना म्हणजे तपस्याच आहे. तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य आणि कांस्य अशी पदके कविताने पटकावली. तर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य ही पदकांची नावे आहे. स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकांना अनुक्रमे दिली जाणारी ही पदके आहेत. पहिल्या क्रमांकाला सुवर्ण पदक दिल्या जाते, दुसऱ्या क्रमांकाला रौप्य, तर तिसऱ्या क्रमांकाला कांस्य अशी पदके दिली जातात. तर कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हटले असेल, तर कविता राऊत जी आहे तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांतून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली. सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली, त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हटले जाते. चीनमधील एक शहर आहे हे गुआंझू. येथे 2010मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि या क्रीडा स्पर्धांमध्ये कविता राऊतीने सहभाग घेतला, पण तिचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. त्या प्रसंगी तिला खूप वाईट वाटले. ती नाराज झाली. आपलं हे सुवर्ण पदक फक्त एका अवघ्या सेकंदाने हुकले. पण कविताच्या आईने तिची समजूत काढली, तर आईच्या शब्दांमुळे तिला दिलासा मिळाला. कविता एका दुर्गम भागात राहणारी, पण तिच्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आधार मिळाला. तर तिच्या आईमध्ये किती समजूतदारपणा होता हा गुण आपल्याला इथे दिसून येतो. कष्टप्रद अनुभवांमुळेच कविताचे पाय कणखर बनले. तर कष्टप्रद अनुभव कोणते तिचे, तर रोज इकडून तिकडून पाणी आणणे, अनवाणी पायाने ती फिरत होती, लाकूड गोळा करत होती, त्यामुळे तिचे पाय काटक बनले. नाशिक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या, त्यामध्ये सुद्धा तिने सहभाग घेतला आणि धावण्यामध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला. पण तिचे कविताचे हे जे वेगळेपण आहे, तिच्या आईला आणि वडिलांना हे फारसे त्यावेळी जाणवले नाही. आईचे नाव सुमित्रा तर वडिलांचे नाव रामदास. पण तिच्या पायातली जी दौड आहे ती फक्त प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनीच हेरली म्हणजे शोधली. तिच्या पायातील तिच्या पळण्याचे जे कौशल्य आहे ते फक्त विजेंद्र सिंग यांनीच शोधली. ज्याप्रमाणे एखाद्या हिऱ्याची परख जोरीच करू शकतो आणि सोन्याची परख एखादा सोनारच करू शकतो, त्याप्रमाणे एखाद्या गुणवान खेळाडूची गुणवत्ता अनुभवी प्रशिक्षकच करू शकतो. प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली. त्यांनी त्यांना सांगितलं की कविताला धावण्यासाठी शहरामध्ये पाठवा. तेव्हा आईवडिलांनी संमती दिली आणि धावण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तर हे शिक्षण तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये देण्यात आले. पण कविताला बूट घालून धावणे अवघड वाटायचे, कारण ती लहानपणापासूनच अनवाणी पायाने चालत होती. पण विजेंद्र सिंग यांनी तिला सांगितले, आंतरराष्ट्रीय धावपटू जर तुला बनायचं असेल तर बूट घालण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव केला. तेव्हाच ती बूट घालून धावण्याचा सराव तिने नियमितपणे केला. विद्यार्थी मित्रांनो, हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. असे इथे का बरं म्हटलं असेल, तर हिरा हा कोळशाच्या खाणीमध्ये मिळतो. हिरा हा सुरुवातीला दगडासारखाच असतो. त्याला पैलू पाडल्यावर म्हणजेच त्याचे भाग पाडल्यावर त्याला चमक येते, त्याचे मूल्य वाढते. तसेच कविताच्या बाबतीत झाले. कविता पहिलेपासून गुणवत्ता तर तिच्यामध्ये होतीच, पण तिला तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे विजेंद्र सिंग यांनी दिले. तिच्याकडून मेहनत सराव करून घेतली आणि तिला उत्कृष्ट धावपटू बनवले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत सुद्धा तिने सहभाग घेतला आणि या धावण्याच्या स्पर्धेत तिला रौप्य पदक मिळाले आणि तिच्या यशाचा इथे आरंभ झाला. श्री गणेशा झाला म्हणजेच तिची सुरुवात झाली. पुढे तर मग काय, नाशिक इथे तिचा सराव झाला. नाशिक हे शहर आहे आणि तिथे या नाशिक या जिल्ह्यामध्ये तिचा सराव सुरू झाला आणि या हर्सूल या छोट्याशा गावामध्ये शिक्षण तिचं
सुरू होतं, अशी तिची कसरत चालू होती. पण ही कविताची ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांना फार वाईट वाटले. नाशिक येथे तिचा धावण्याचा सराव आणि हर्सूल येथे शिक्षण, तर तिची फार ओढाताण होत होती. तर त्यामुळे विजेंद्र सिंग यांनी तिच्या आईवडिलांना सांगितले की तिचं शिक्षण जे आहे हर्सूल सोडून तिला नाशिकला शिक्षणासाठी पाठवा. तिच्या आईवडिलांनी संमती दिली. तेव्हा त्यांनी विजेंद्र सिंग यांनी 11वीसाठी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. तर ती राहणार कुठे? तर तिच्या कॉलेजचा प्रश्न मिटला. तर आता ती राहणार कुठे? तर कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष म्हणजे 11वीपासून ती पदवीपर्यंत ती विजेंद्र सिंग यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असताना सुद्धा या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला, तिचे पालनपोषण केले. आता कविता विजेंद्र सिंग यांच्यासोबतच राहत होती. विजेंद्र सिंग यांचं सर्व लक्ष कविताच्या धावण्याकडे होते आणि त्यांनी पूर्ण लक्ष तिच्या धावण्याकडे पुरवले. आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताचे यश. एक पाठोपाठ धावण्याचे विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. ती एक लांब पल्ल्याची धावपटू म्हणून चमकली. कविताच्या या यशामुळे हर्सूल सावरपाडा या भागास नवीन ओळख मिळाली. तर आज तिच्या परिवारालाच नव्हे, तिच्या आईवडिलांनाच नव्हे, तर संपूर्ण हर्सूल परिवाराला सुद्धा तिचा अभिमान वाटतो. 2010मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती. तर नवी दिल्ली हे भारताची राजधानी आहे. तिथे स्पर्धा झाली होती. तर त्या स्पर्धेमध्ये कविताने सहभाग घेतला आणि तिथे सुद्धा ती जिंकली. तर हे जिंकल्याचे जाहीर होताच हर्सूल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली. सर्व इकडे उत्सवच साजरे करण्यात आले. या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर तर कविता आपल्या गावी येणार म्हणून सगळ्यांनी सकाळपासून जो तो आपल्या कामात गुंतला. कविताच्या स्वागतासाठी तयार झाले. हजारोच्या संख्येने लोक उपस्थित झाले. आपल्या लेकीला खूप प्रसिद्धी मिळाले. सगळेजण तिचे कौतुक करत आहे. तिच्या सत्कारासाठी गावगावचे लोक आलेले आहे. आता आपली मुलगी लय मोठी झाली आहे असे तिच्या आईच्या डोळ्यामध्ये दिसत होते, म्हणजेच तिच्या आईला वाटले. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली होती. तेव्हा रोज किमान एकदा तरी ती तिच्या आईसोबत फोनवर बोलत होती. म्हणून यावरून आपल्याला काय दिसते की आईचे आणि कविताचे जे नाते होते ते खूप गहिरे होते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मला वेगळं समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. मात्र मी माझ्या आईला माझ्या त्रासाबद्दल काही सांगत नाही, कारण ते ऐकून तिला उगीच वाईट वाटत राहतं. म्हणजे कविताचं आणि तिच्या आईचं नातं जे आहे ते खूप गहिरं होतं. कविता हळवी होती. प्रसिद्धीच्या वलयानं तिच्या स्वभावात कोणताही फरक पडलेला नव्हता. तिचा जो स्वभाव होता तोच, पहिलेचा जो स्वभाव होता तोच आता सुद्धा आहे. आई आणि मुलीचं नातं जेवढं घट्ट होतं तेवढंच वडील आणि मुलीचं नातं सुद्धा घट्ट होतं. लहानपणी आपलं बोट धरून चालणारी ही कविता तिच्या पायामध्ये मोठं झाल्यावर एवढं बळ येणार असं तिच्या आईवडिलांना कधी वाटलंच नव्हतं. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते विजेंद्र सिंग यांना देतात. कारण कविता जेव्हा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी याकरिता जो भेटेल त्यांना विजेंद्र सिंग विनंती करत होते की कविताला उच्च सरावासाठी धावण्यासाठी पैशाची गरज आहे. जर विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा जर वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. ती उच्च खेळाडू धावपटू बनली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत आहे. तिला वेगवेगळ्या ठिकाणी खेळासाठी स्पर्धेसाठी जावं लागते. तरीसुद्धा तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव जे होतात त्यामध्ये तिला सहभागी होता येत नाही. त्यामुळे तिला खूप वाईट वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात असताना कविताला तिच्या आवडीच्या एका गोष्टीपासून दूर राहावं लागत होतं. ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी.
वांग्याची भाजी माहीत आहे ना प्रत्येकाला, आणि नागलीची भाकरी ती एक प्रकारचं धान्य आहे. तर कविताने संपादन केलेल्या यशामुळेच सावरपाड्याचे नाव आज सर्व दूर पसरलेले आहे. जे सावरपाडा गाव ज्याला कोणीही ओळखत नव्हतं, त्या गावाचे नाव कविताने उंचावले आहे. तिच्या यशामुळेच कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल उत्कृष्ट धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कविताने आपल्याला इथे उपदेश केलेला आहे की मेहनत हाच उद्दिष्टाकडे आणि ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. तर कराल ना मेहनत? जर तुम्ही अभ्यास कराल तरच पुढे जाल. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे हे महत्त्वाचे असते, आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त म्हणजे कोणतेही जर अपयश आले असेल तर ते सुद्धा पचवण्याची क्षमता असली पाहिजे. ही सुद्धा कवितामध्ये होती. कविता सरावात कधीच कसूर करत नव्हती, म्हणजे ती चूक करत नव्हती. ती वेळेवर सराव करत होती. कविताचे इतर झगमगाती गोष्टीकडे लक्ष नव्हते. ज्या भौतिक सुविधा आहेत त्या कधीही तिने उपभोगल्या नाही. खेळाचा सराव चालू असताना तिने तिचे शिक्षणसुद्धा चालू ठेवले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणात सुद्धा खंड पडला नाही. तिने तिचे शिक्षण चालूच ठेवले. धावण्यासोबत शिक्षणसुद्धा तिने चालू ठेवले. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे असे लेखक संतोष साबळे असे म्हणतात. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे असे लेखकांनी का म्हटले असेल? कारण दुर्गम भागात राहणारी, आर्थिक परिस्थिती नसतानाही ती तिच्या मेहनतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू बनली. अनेक पदके पटकावली. भारताचे नाव उंचावले. कविताने आपल्याला कोणती प्रेरणा दिलेली आहे? तर आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कमालीची जिद्द असावी, हा संदेश तिने आपल्या सर्वांना दिलेला आहे. हा संदेश तुम्ही आत्मसात कराल ना विद्यार्थ्यांनो? अशा प्रकारे आपण कविताच्या संघर्षाविषयी या पाठात शिकलो आहोत. धन्यवाद.